नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर सकाळचं वातावरण बघू शकता, किती छान असं वातावरण आहे आणि छान सूर्योदय होताना मला खिडकीतून रोज दिसतो। आज छान असा व्हिडिओ मी काढलेला आहे, तुम्ही बघू शकताय। मैत्रिणींनो, तुम्हाला जर समजा घरच्या घरी घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर माझं जे डेली रुटीन असतं ते मी डेली तुमच्यासोबत शेअर करते। आता एक्सरसाइज झाल्यानंतर 7 वाजता मी कोणती ड्रिंक घेत असते। तर आज इथे मी हळद पाणी घेतलेलं आहे। तर इथे मी हळद उकळवून घेतले नाही, तुम्ही उकळून घेऊ शकता। तर माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी थोडंसं हळद घेतलं आणि त्याच्यात गरम पाणी घेतलं आणि तेच पाणी मी घेणार आहे। तर मी कोणतीही एकच ड्रिंक रोज रोज घेत नाही, थोडासा बदल हा करत असते। कधी हळद पाणी, कधी बडीशेप पाणी, कधी धने पाणी, कधी चिया सीड, असं जे पाणी आहे वेगवेगळं मी ते घेत असते ड्रिंकमध्ये। आता नक्कीच तुम्ही जर वजन कमी करत असाल तर सकाळी उठल्यानंतर नक्कीच तुम्ही असं ड्रिंक घ्या। आणि त्याच्यानंतर मी नाश्त्यामध्ये घेतलेली आहे ते स्मूदी, ड्रायफ्रूट स्मूदी बनवलेली आहे। तर मी दूध टाकलेलं नाही आहे त्याच्यात, काजू, बदाम आणि त्याच्यानंतर मखाने हे जे आहेत पाणी टाकून बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक केळी पण टाकली आहे। तर तुम्ही ते दूध तुम्हाला ॲड करायचं असेल तर करू शकता। आणि इथे मी ज्या सीड्स मी भाजून ठेवल्या होत्या त्या घेते आणि खरंच खूप छान लागतात त्या सीड्स असं स्मूदीमध्ये टाकून। तुम्ही नक्कीच अशी स्मूदी बनवून बघा आणि त्याच्यावरती हे सीड्स टाकून बघा, छान टेस्ट येते। तर ही माझी ब्रेकफास्ट स्मूदी आहे, प्रोटीन पावडर पण टाकलेली आहे त्याच्यात मी। आणि पोट भरून राहतं, बराच वेळ भूक लागत नाही, त्याच्यामुळे मी ही जी स्मूदी आहे ती मी 8 सव्वा 8च्या दरम्यान घेते, मी ब्रेकफास्ट करते। तर बऱ्याच वेळा मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं स्मूदी घेत असते। ड्रायफ्रूट स्मूदी आहे, त्याच्यानंतर केळीची स्मूदी बनवते, ओट्सची स्मूदी बनवते, असे वेगवेगळे स्मूदी जे आहेत त्या बनवून मी घेते। मला जसा वेळ मिळेल तसं मी ब्रेकफास्ट बनवते आणि घेते। आता माझ्याकडे बाकीचं गरम गरम पोहे वगैरे बनवायला वेळ नव्हता म्हणून ही स्मूदीची आहे ती पटकन होते, त्याच्यामुळे मी स्मूदी बनवलेली आहे आणि छान टेस्टी लागते। नाश्ता वगैरे झाल्यानंतर घरातली काम आवरल्यानंतर 10:15 वाजता आपलं परत ऑनलाईन क्लास असतो आणि तेव्हा 10:15 वाजताच मी पण माझं एक्सरसाइज जी आहे ती करते। तर ज्यावेळेस आपण वजन कमी करण्याचे प्रयत्न करतो त्यावेळेस नक्कीच आपलं सातत्य फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही वजन कमी करण्याचे सतत प्रयत्न केले पाहिजे, की जोपर्यंत माझं वजन कमी होत नाही तोपर्यंत मी सतत प्रयत्न करत राहणार आहे, असं जो संकल्प आहे ना तो मनाशी तुम्ही नक्कीच करायचा आहे। आणि जर समजा तुम्ही खूप प्रयत्न करतायत पण तरीही तुमचं वजन कमी होत नाही तर मग वजन का कमी होत नाही, काही माझं चुकतं आहे का, कोणत्या कारणाने वजन कमी होत नाही, हे जे आहे तुमच्या चुका किंवा एखादं कारण ते शोधून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यावेळेस तुमचं जे वजन आहे ते नक्की कमी होतं। बऱ्याच वेळा काही मैत्रिणींना एकटं एक्सरसाइज करायला घरी कंटाळा येतो आणि आपण एकटं एक्सरसाइज करायला लागलो ना तर आपल्याकडनं एक्सरसाइज पूर्ण होतच नाही। मग आपण 1 दिवस करतो, 2 दिवस करतो, तिसऱ्या दिवशी करतो आणि परत चौथ्या दिवशी 5व्या दिवशी आपल्याला कंटाळा यायला लागतो, आपल्याकडनं पूर्ण एक्सरसाइज होतच नाही। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो नक्कीच तुम्ही एक कम्युनिटीमध्ये आला पाहिजे, एखादा असा ग्रुप तुम्ही जॉईन केला पाहिजे की जिथे बऱ्याच मैत्रिणी आहेत आणि त्या छान वजन कमी करतायत, छान असा डाएट फॉलो करतायत, घरगुती आहार घेऊन आणि एक्सरसाइज पण करतायत। तर नक्कीच तुम्ही तो ग्रुप जॉईन केला पाहिजे। तर आपला जो ऑनलाईन क्लास आहे नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता। ऑनलाईन क्लास आपले सकाळी 5:30ला एक बॅच असते, एक 10:15ला असते आणि एक संध्याकाळी 4ला असते। आणि तर तुम्ही हा जो क्लास आहे जॉईन केला तर नक्कीच तुम्ही छान असं पॉझिटिव्ह कम्युनिटीमध्ये याल, पॉझिटिव्ह ग्रुपमध्ये याल आणि जिथे ज्या मैत्रिणी आहेत त्या फक्त स्वतःच्या हेल्थचा विचार करतात आणि वजन कमी करण्याचे प्रयत्न करतात। तर त्या ग्रुपमध्ये राहून नक्कीच तुमच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी येईल आणि तुम्ही पण तुमचे वजन कमी करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू कराल। तर नक्कीच तुमचं जर समजा वजन कमी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे तर मला व्हॉट्सअप करा। तुम्ही माझ्याशी संपर्क केल्यानंतर सर्व जी माहिती आहे, आहार मार्गदर्शन वगैरे कसं असतं ते सर्व माहिती मी तुम्हाला पाठवते, क्लास कसे होतात हे पण तुम्हाला सांगते आणि नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअप करा, संपर्क करा आणि तुमची वजन कमी करण्याची जी सुरुवात आहे ती लवकरच करा, कारण की 2025 आता संपत आलेलं आहे आणि परत तुम्ही 2026पासून वजन कमी करण्याचे प्रयत्न करणार। म्हणजे आपण मनाशी ठरवतो ना ह्या वर्षी तरी मी नक्कीच माझं वजन कमी करणार, मग तुम्ही पण मनाशी ठरवत असाल की 2026मध्ये मी माझं वजन कमी करणार। तर मग फक्त विचार करून होत नाही, ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रयत्न करतात
आणि रोज करतात. केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे. जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हाच ते होणार आहे. जर समजा तुम्ही केलाच नाही, फक्त विचार करताय वजन कमी करायचं वजन कमी करायचं पण तुम्ही हातपायच हलवले नाही, तुम्ही व्यायामच केला नाही, तुम्ही योग्य आहारच घेतला नाही, बाकीच्या गोष्टी फॉलोच केल्या नाही, तर तुमचं वजन कसे कमी होणारच नाही. तर आता तुम्ही मला एवढं वर्ष झाले बघतायत, तर माझी जी जर्नी आहे किंवा मी जे ऑनलाईन क्लास घेते ते माझे सुरूच आहेत. मी काय बंद केलेलं नाही. नक्कीच तुम्हाला माझ्यामध्ये तर फरक जाणवतच असेल, तर नक्कीच तुम्ही संपर्क करा. 4 ते 5 वाजता ज्यावेळेस छोटीशी भूक लागते त्यावेळेस इथे मी फुटाणे घेतलेले आहेत. तुम्ही इथे मखाने, पॉपकॉर्न किंवा एखादं फळ किंवा ड्रायफ्रूट्स पण घेऊ शकता. आणि रात्रीचं जे जेवण आहे ना ते लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मी इथे 7 ते 8च्या दरम्यान जेवणाचा पुरेपूर प्रयत्न करते. पूर्ण 7 आणि 7:30पर्यंत तर होत नाही, पण तरी नक्कीच 7:45-8पर्यंत मी जेवण्याचा प्रयत्न करते. आणि जितकं लवकर आपण जेवण केलं रात्रीचं तितकं पचन जे आहे ते फास्ट होतं. तर इथे तुम्ही बघू शकता 8 वाजतच आलेले आहेत आणि मी व्हिडिओ काढते. तर 8 वाजेपर्यंत जे जेवण आहे ते जेवणाची सुरुवात जी आहे मी ती नक्कीच करते. जेवण झाल्यानंतर डॉक्टर किंवा बरेच जण सांगत असतात की शतपावली करावी. तर खरंच शतपावली ही केली पाहिजे, कारण की आपण जे खाल्लेलं आहे त्याचं पचन व्यवस्थित होतं. पित्त, ॲसिडिटी, गॅसेससारखे त्रास जे आहेत ते होत नाही आणि झोप पण शांत लागते. तर त्याच्यामुळे तुम्ही पण रात्री जेवण झाल्यानंतर 15-20 मिनटं शतपावली नक्की करा. जर समजा आता थंडी पण आहे, आता 2 दिवस थोडीशी कमी आहे, पण जर समजा खूपच थंडी असेल तर तुम्ही घरातल्या घरात 10-15 मिनटं शतपावली करा किंवा मग घराशेजारी करा. पण नक्कीच शतपावली दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर केली पाहिजे. आणि दिवसभर पाणी पण भरपूर पिलं पाहिजे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.